आज होतं माझ्या लक्ष्मी व्रताचं उद्यापन. तर नमस्कार मंडळी, आज आहे माझ्या 30 डेज हार्ड वेट लॉस चॅलेंजचा 28वा दिवस. 2 दिवस राहिले चॅलेंज संपायला आणि मी खूप एक्सायटेड आहे माझं वजन चेक करायला, जे की मी चॅलेंजच्या लास्ट डेला चेक करणार आहे. तर सकाळी सकाळी सगळं रुटीन फॉलो करून घेतलं आणि आज उपवास होता प्लस लक्ष्मी देवीचा वार होता. तर मग हळदीचं लेपन वगैरे केलं, रांगोळी वगैरे काढून घेतली. त्यानंतर बिट्टूला स्कूलमधून आणायला गेले होते. तसंच येता येता मग सगळं पूजेचं साहित्य, केळी वगैरे ते पण आणलं आणि पुस्तक, जी कथेचं पुस्तक आहे ना, ते पण आणले होते, जे मला संध्याकाळी हळदी कुंकवाला वाटायचे. त्यानंतर मग देवीचं दर्शन वगैरे केलं आणि खूप सुंदर दर्शन होतं सकाळी सकाळी देवीचं, आणि गर्दी वगैरे नसते त्यामुळे खूप छान होतं. त्यानंतर एक पार्सल रिसीव झालं होतं, त्यामध्ये आली होती कोटककडून एक लॅपटॉप बॅग आली होती आहोंसाठी. त्यानंतर आजची गुरुवारची पूजा मांडून घेतली आणि आज मी कलशाला महालक्ष्मी देवीचं स्वरूप दिलं होतं, म्हणजे कोल्हापूरच्या अंबाबाईचं, आणि खूप सुंदर आणि असं मनमोहक रूप दिसत होतं देवीचं. त्यानंतर पूजा वगैरे मांडून घेतली आणि मस्त असे सिंपल सोबर पूजा, खूप छान वाटत होतं, घरात खूप जास्त प्रसन्न वाटत होतं. आणि संध्याकाळी हळदी कुंकवाच्या वेळी मी अशी रेडी झाली होते, रेड कलरची बांधणीची साडी घातली होती. सकाळी पूजा मांडताना वगैरे साडी नव्हती घातली, कारण ड्रेसच घातला होता, कारण पूजा मला मांडायला भरपूर वेळ लागतो आणि खूप धावपळ होते मला पूजा मांडता मांडता. मग ते साडीमध्ये मला एवढं सुधरत नाही, त्यामुळे मग पूजा वगैरे मांडोस्तोपर्यंत ड्रेस घातला होता आणि संध्याकाळी मग साडी घातली होती. त्यानंतर मग सगळ्या सुवासिनींना हळदी कुंकू दिलं, नैवेद्य दाखवला, मस्त आरती करून घेतली मी आणि बिट्टूने. त्यानंतर मग जे नैवेद्याला दाखवलं होतं तेच ताट मी जेवायला घेतलं. तर असा होता माझा आजचा दिवस.